लोकशाहीच्या उत्सवात जनतेने दिलेल्या कौलाचा मान राखत मंचर नगर पंचायतीच्या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा गौरव करण्यासाठी अमरनाथ सेवा संघ व समस्त ग्रामस्थ मंचर यांच्या वतीने एका भव्य जाहीर नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। मंचर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला। शहराच्या सर्वांगीण विकासाची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे अशा नवनिर्वाचित प्रथम महिला नगराध्यक्षा आणि सर्व नगरसेवकांचा यावेळी यथोचित सन्मान करण्यात आला। लोकप्रतिनिधींनी जनतेशी संवाद साधावा आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा द्याव्यात या उद्देशाने हा भव्य सत्कार सोहळा आयोजित केला होता। या सत्कार सोहळ्याला उत्तर देताना नवनिर्वाचित नगराध्यक्षा व नगरसेवकांनी आपली मनोगते व्यक्त केली। जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून शहराचा कायापालट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले। मूलभूत सुविधा, रस्ते आणि स्वच्छतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचे लोकप्रतिनिधींनी नमूद केले। छत्रपती शिवाजी महाराज चौकात पार पडलेल्या या सोहळ्यासाठी मंचरमधील प्रतिष्ठित नागरिक, अमरनाथ सेवा संघाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। भव्य व्यासपीठ, फुलांचा माळा आणि ढोल ताशांच्या गजरात हा नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला। नमस्कार। आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर असलेले उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, आपले आदरणीय सूर्यकांत रायबर बाबा हे माझ्या मिस्टरांचे गुरु आहेत आणि माझे मिस्टर त्यांचे चेले आहेत, म्हणजे दत्तभाऊ गादळे त्यांचे चेले आहेत। आपला सेवेचा म्हणजे समाजसेवेचा वसा हा मी अगदी प्रेरणास्थानाने पाहते पहिल्यापासूनच, की दोन गणितं आहेत, एक गुरु आणि शिष्याचं नातं तुमचं अगदी प्रामुख्याने मी ते पाहत आले आहे। आणि आपला समाजसेवेचा वसा हा अविरतपणे आहे। अगदी मी नगराध्यक्ष पदाची उमेदवार आणि आमचे हे 17 सेवक हे खरंच सेवा करणार आहेत। मंचर गावची सेवा करण्यासाठी कटिबद्ध राहू, नक्कीच कटिबद्ध राहू। आणि एक आश्वासन देते की काका ज्यावेळेस राजकारणात होते आणि माझे मिस्टरही राजकारणात असताना त्यांनी कधी राजकारण नाही केलं आणि मी तेही नाही पाळलं, हे नक्कीच चालू ठेवेन। आणि खरं सांगते, बाबा भोलेंची आमच्या कुटुंबावरती खूप विशेष आहे। एक सेवा कशी असावी हे बाबाकडून मी शिकले आणि माझ्या मिस्टरांकडून म्हणजे आदर्श सरपंच दत्तभाऊ गांजाळे हे दोघं जण व्यक्तिमत्व असे आहे की सेवा कशी असावी, एक जनसेवा असावी आणि एक आपली आध्यात्म सेवा आणि ह्या सेवेचा दोघांनाही अगदी भोले बाबांना आशीर्वाद आहे आणि माझ्या दाधारा देवीचा सुद्धा आशीर्वाद आहे। आणि माझ्या सर्व नगरसेवकांचाही आभार मानते आणि एक सांगते की आपण सर्वजण इथे मिळून आपल्या मंचरचा सर्वांगीण विकास आणि मंचरला एक शाश्वत असं रोल मॉडेल आपण मंचरला नक्कीच करू। आणि माझे सर्व ग्रामस्थांचे मनापासून आभार मानते, कारण का तुम्ही जी सेवा मला म्हणजे संधी दिली, तुमच्या आशीर्वादाच्यामुळे मी आज उभी आहे आणि भोलेनाथ बाबाच्या कृपेने मी इथे आहे। असा हा आमच्या कुटुंबाचा आध्यात्मिक वसा आणि वारसा जनसेवेचा हा आम्ही अविरतपणे चालू ठेवू। आणि धन्यवाद सर्वांचं। या ठिकाणी करणार आहोत। या ठिकाणी मी आधीच काही बोलत नाही, परंतु माझ्या मोडवाडीतील जे नागरिक असतील किंवा बंधू भगिनी असतील त्यामध्ये विशेष भेकेमाळा असेल, मायंबोस्ते असेल, पडकमाळा असेल, बागलमाळा असेल, गोडशेमाळा असेल, या लोकांनी मला जे काम करण्याची संधी दिली, मी या संधीचं सोनं करण्याचा 100% प्रयत्न करणार आहे। आणि माझ्या मंचर शहरामध्ये देखील अधिक प्रकारे चांगल्या प्रकारचं काम मी देखील या ठिकाणी करणार आहे। आपणा सर्वांचं त्या ठिकाणी मला अमरनाथ सेवा संघाने या ठिकाणी बोलवलं, या ठिकाणी अमरनाथ नगर सेवाचं आमच्या सर्व नगरसेवकांच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि थांबतो। स्वागत करूया आणि त्यांना ज्या नगरपंचायतीची खऱ्या अर्थानं आपण नक्की। जय महाराष्ट्र। मंचरच्या सन्माननीय नागरिकांनी व
यांनी माझ्यावरती जो विश्वास टाकला, मला आपला नगरसेवक म्हणून सेवा करण्याची जी संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल प्रथमतः मी यांचा तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.